सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहात? आय होप तुम्ही ठीक असाल. तर आता आम्ही हॉस्टेलमध्ये आहोत, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्हाला जायचं आहे रामटेकला. तर बाईकवर जायचं आहे आणि किती थांबलं आहे वाट बघायला माझी. तर आता मी जातो आणि रामटेकचा पूर्ण व्लॉग घेतो आणि जेवढं पॉसिबल झालं तेवढं व्लॉग मी घेईन आणि अपलोड करेन. तर चला. तर काय, आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलो. ते बघू शकता तुम्ही. एवढा भारी सीन दिसायला की नाही इथून, त्याच्यामुळे थांबला. एकदम भारी वाटू लागलं होतं आणि किती तिकडे थांबलाय. तर मंदिर वर गेल्यावर पण एकदम भारी व्ह्यू येते, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मंदिरावर चाललो आम्ही. मंदिर एकदम जवळ 500 मीटरच्या अंतरावर आहे आणि रोड एकदम जबरदस्त आहे. थोडा पाऊस पडल्यामुळे एकदम भारी वातावरण झाले. तर आता आम्ही एकदम मंदिराच्या समोर आल्या, बाहेर आल्या वाटते. आणि हा एकदम दिसतंय तुम्हाला, सगळे स्टॉल वगैरे आहेत. इथून समोर जायचं आहे. तर हे बघा, इथं स्टॉल लावलेले आहेत. इथून आता जायचं समोर. हे बघा, समोर जायचं आता. पावसाळा असल्यामुळं अजून सुंदर दिसायला सगळं. यस ब्रो. हा, सबस्क्राईब. हे बघा आजूबाजूचा परिसर. तिथं भेळ वगैरे भेटती. समोर जायचं आहे अजून. मी तर एकदा आलो होतो. आणि हे वरचं म्हणजे वर जायचं आम्हाला. हे बघा, इथून पायऱ्या सुरू झाल्या जायचं वर. बऱ्याचशा पायऱ्या आहेत वर जायला. इथून जायचं आत. तर इथून आम्ही वर आलो. ही पहिली कमान आहे. हे बघा, इथं माकडं वगैरे आहेत. तिथं वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी देवस्थान आहे. आणि जस्ट इथं विष्णू अवतार वराह मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. असं मंदिर आहे इथं. आणि इथून जायचं वर ह्या पायऱ्याने. हे बघा, इथून एवढं भारी दिसतंय की नाही. गाव खाली गाव आहे ते. वरून पण दिसते चांगलं. इथून पायऱ्या आहेत, तुम्ही जाऊन पण जास्त जायचं नाही, इकडं रिस्की आहे. तर ह्या कमानीतून वर जायचं आहे. इथून तुम्ही नारळ वगैरे पण घेऊ शकता मध्ये जायला. इथं फुलं पण आहेत. आणि हे बघा, आता आम्ही वर आलो. भारी दिसेल एकदम. तर आता वर आलो एकदम, म्हणजे मंदिर इथून जस्ट समोरच आहे. इथून तुम्ही नारळ वगैरे घेऊ शकता, काय असेल ते तुम्हाला देवाला घ्यायचं असेल तर. आणि जाऊ शकता. इथं फोटो पण काढता येते, काढायचं कोणासोबत आलं तर. चला, इथं कमान आहे. हे आत जायचं आपल्याला. हे बघा, ही कमान आहे, ह्याच्यामधून आत जायचं. तर आता आलो बघा एकदम वर. हा, रामटेक म्हणून लिहिलेलं आहे. आणि हे नारळ वगैरे आहेत. ही कमान. आता आलो एकदम मंदिरावर. हे बघा, जायचं आता मध्ये. माकड्याची थोडी भीती वाटली. ठीक आहे, घाम आल्यावर, कारण पायऱ्यांवर चढून आलो आम्ही. तर हा असा मंदिराचा रस्ता आहे. हे बघा तुम्ही, असं मधून जायचं आहे मंदिरामध्ये. तर आम्ही मंदिरामध्ये आलो होतो, पण काय झालं की आमचा टाईम थोडा चुकला. कारण ते म्हणतात की 3:30च्या नंतर या. आणि आता वाजलेत, किती वाजलेत आता? तर म्हणजे 1:45 वाजलेत. तर आम्हाला इथं वेळ होईल थांबल्यावर. 12:30 ते किती म्हणले आल्या? 3. 12:30 ते 3 बंद राहते मंदिर. आणि 3:30च्या नंतर चालू होते. तर कुणाला यायचं असेल तर 3च्या नंतर यायचं, किंवा 12:30च्या अगोदर यायचं, किंवा सकाळी लवकर यायचं. नाही तर ते थोडंसं 3 वाजेपर्यंत बंद राहते. तर दर्शन तर आम्ही बाहेरूनच घेऊन जातो आणि इकडे बघतो थोडंफार आणि जातो नंतर. बघा, इकडं लेक आहे. काय नदी आहे का ती? खिंडसी लेक. खिंडसी लेक आहे. एकदम भारी व्ह्यू आला. आम्ही तिकडे पण जाणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतो मी.
आता इकडे बाजूने जातो आम्ही, थोडं इकडे तिकडे बघतो आणि मग जातो आता बाहेर. तिकडून आल्यावर ना इथे एक तलावासारखं छोटंसं आहे, हे विहीर आहे वाटते, काहीतरी त्याची काहीतरी विशेषता असेल, पण मला तेवढं काही माहीत नाही, पण सुंदर आहे हे बघा. इथून लय भारी व्ह्यू आहे. हे बघा ना काय व्ह्यू आहे भाई. तर बघा वर आलो, किती भारी व्ह्यू आलाय बघा. एकदम गाव एवढं सुंदर दिसते की नाही. सगळीकडे तलाव आहेत बघा, तिथं आहे, तिथं आहे, तिकडे सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पावसाळा असल्यामुळे हिरवळ जास्त झाली. मंदिरात जाता आलं नाही आम्हाला, तो पण काढू शकता तुम्ही येऊ. आणि थोडा नाराज झाला कारण मंदिरात जाता आलं, ते पहिल्यांदा झालाय तो. तर काहीच बाहेर आम्ही फिरलो, तिथं फोटो वगैरे थोडा काढला आणि जे बाहेर जे मंदिर आहेत छोटे छोटे त्यांचं दर्शन घेतलं. ते काय जाता आलं नाही आम्हाला, म्हणजे होपफुली आम्ही नंतर येऊ आणि मध्ये पण जाऊ, म्हणजे कारण वेळेवर आलं नसल्यामुळे आमचं दर्शन झालं नाही. तर बाहेरून दर्शन घेतलं आम्ही. तिथं अजून एक खिंडसी लेक आहे, तर तिथं जायचं आहे आम्हाला, तर आम्ही तिथं जाणार आता. थोडंसं जमलं तर एन्जॉय करू, कारण आता मूड खराब झाला कारण दर्शन भेटलं नाही आम्हाला. तर तिकडे जाऊ आम्ही, चला. तर गाइस फायनली आम्ही खिंडसी लेकला पोहोचलो. तिकडे दुसऱ्याच रस्त्याला गेलो होतो आम्ही, म्हणजे लेकच्या दुसऱ्या बाजूला गेलो होतो, पण तिथून आम्हाला समजलं की दुसरीकडे आहे, त्याचा जे रस्ता आहे ते दुसरीकडे आहे. तर आत्ता आम्ही इथं पोहोचलो. बघू शकता इथं पण एकदम भारी व्ह्यू आहे, हिरवगार सगळीकडे आहे. आणि तिकडल्या बाजूला लेक आहे आणि इथून एंट्री करायची आहे. आणि पण आहे सोबत, तर आता तिकडे जातो आम्ही आणि बघतो. हे बघा जबरदस्त आहे, हे पार्किंग, इथून जायचं आहे. इथं सगळं हिरवगार आहे भाई, बघू शकता हे इकडच्या बाजूला, आणि थंडगार वातावरण आहे. तर इथून एंट्री, इथून काय प्रवेश करायचा आहे. तर आता मी तिकीट काढलं आहे, त्यांनी माहिती पण सांगितली. तर मध्ये रेन डान्स आणि अजून काय काय भाई यामध्ये? रेन डान्स आहे, बोटिंग आहे, रेस्टॉरंट वगैरे आहे. बरं, तर मध्ये रेन डान्स बोटिंग वगैरे आहे. तर मध्ये अजून काही बघितलं नाही आम्ही, आता चाललो मध्ये. एक्साइटेड आहे. पार्क पण आहे का? तिकीट घेतलं आता मध्ये चाललो. हे बघा वरून आम्ही एंट्री केली आणि हे असं जबरदस्त आहे एकदम पावसाळ्यामध्ये. आणि वातावरण हे बघा, इकडे लेक आहे आणि असं एकदम तिकडे पार्क आहे छोटं वाटते, लहान लेकरं खेळायत. हे बोटिंग करायला. तर बघा इथं गार्डन दाखवलं तुम्हाला. मी आता गार्डनच्या मध्ये आलो होतो. इथे एक छोटं गार्डन आहे, बघू शकता तुम्ही. इथं अशी घसरगुंडी, म्हणजे लहान लेकरं आहेत त्यांना खेळायला इथं परिसर आहे. मग बघू शकता हे लहान लेकरं इथं खेळायला येतं. तिकडं गार्डन पण आहे आणि फोटो काढायला आहे. आणि असा व्ह्यू आहे, जबरदस्त आहे. मजा तर भारी आली इथं, अजून मजा करायची आम्हाला. तिकडे बोटिंगला जायचं, तर तिकडे बोटिंगला जाऊन तिकडचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आपके बोटिंग का समय खत्म हो चुका है. प्लेटफॉर्म पे वापस आइए. बोट नंबर 12, बोट नंबर 4 प्लेटफॉर्म पे वापस आइए. आपके बोटिंग का समय खत्म हो चुका है. मजा आली का ना? चला ना जाऊ, चल. तर आणखीच म्हणाला की आपण बोटिंग करू. म्हणजे मी आतापर्यंत लाईफमध्ये कधीच बोटिंग केली नाही, तर आता ट्राय करतो नवीन काहीतरी अनवित आहे. आणि इथून तुम्ही तिकीट वगैरे काढून जाऊ शकता. आणि आता मला जायचं आहे बोटिंगला. तर अनिकेत तिकडे गेला आहे हे बघा. तर आता मी बोटिंग करणार पहिल्यांदा लाईफमध्ये, कधी बघितलीच नाही मी बोटिंग कसं वाटते काय नाही. तर आता चाललो मी घेतले. अभी बैठेंगे. पॅडलवाली बोट आहे आमची, हे बघा. बघत राहा आमच्याला, मला समज नाही. पहिल्यांदा बोटिंग करली. बसू. अरे भाई
तिकीट द्या. आल्या भाऊ कसं वाटले? अबे मजा काय याची भीती वाटली, त्रास आहे काय त्रास नाही. हे बघा पाणी आणि अबे आना फक्त बुडलं नाही पाहिजे भाई. हालत थोडी खराब झाली पण होपफुली चांगली राईड आम्ही कंप्लीट करू. हे डायरेक्शन बघ, डायरेक्शन आहे, डायरेक्शन लई समोर गेली ना त्याचं जर बाहेर गेलं की त्यानं म्हणले तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण आम्ही जाणार नाही त्याच्या बाहेर. हे बघा तिकडे बोट आहे बघा, ती जरा वेगळी बोट आहे आणि आमची पॅडलवाली आहे, कारण आम्ही दोघं होतो म्हणून आम्हाला ही बोट घ्यावं लागली. आणि कसं वाटलं मग? चांगलं वाटतंय. पायाला थोडा प्रॉब्लेम जास्त ते पॅन्डल फास्ट करावं लागते. भीती वाटणं गेली? भीती काहीच नाही, जॅकेट असल्यामुळे तेच आहे, एवढं काही नाही. भीती वाटाली मला, तू फर्स्ट टाइम आहे तुझं त्यामधला, कारण पहिल्यांदा बसलो मी. हे बघा ना किती पाणी आहे, एवढं ऑब्विसली भीती वाटणार आहे. तर आता अजून तिकडे बरंच काय आहे, तिकडे डान्स पण करायचा आम्हाला, तर तिकडे पण जायचं आहे. होपफुली आम्ही बाहेर निघलो पाहिजे. चला. तर अशा प्रकारचा खिंडसी लेक होता. आम्ही आलो तर रामटेकला, पण मंदिर बंद होतं त्याच्यामुळे तिथं दर्शन घेतलो आम्ही बाहेरूनच आणि इकडे आलो. इकडे खूप मजा आली, म्हणजे तिथे आम्ही रेन डान्स पण केला मागे आणि बोटिंग पण केली. एकदम भारी वाटलं. म्हणजे तुम्हाला कधी यायचं असेल तर इथं येऊ शकता, एन्जॉय करायला खूप कमी पैशामध्ये एन्जॉय करू शकता तुम्ही, आणि मजा आली. तर हा व्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा, आणि जर असेच व्लॉग पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच. चला.